करायचं कमी दाखवायचं जास्त ही भूमिका ह्या नवरा बायकोची आहे. पण हे फक्त रीलच बनवतात, ह्यांना रील बनवण्याचंच येतं. पण आप्पा इतर ठाकूर हे रिअल कामं करतात हे पण लक्षात ठेवा. नमस्कार, HP लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मी प्रशांत भीमराव इंगोले. आता मी भाजपचे नेते व आमच्या नवघर ग्रामपंचायतीचे 10 वर्ष सरपंच तसेच नगरसेवक असताना शिक्षण समिती व आरोग्य समितीमध्ये अनेक कामं केलेले चंद्रशेखर धुरी यांची मुलाखत घेत आहे, जे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26मधून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आहेत, ज्यांचा लोक जनसंपर्क दांडगा आहे, नेहमी चालताना दिसतात. अनेक कामं त्यांनी लोकांचे केलेले आहेत. अनेक वेळा त्यांना कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही समाजाचा असू द्या, कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, चंद्रशेखर धुरी दादा, आपण भाजपा का सोडली? भाजपामध्ये एक सिस्टीम जी आहे की वरती प्रदेश असतो, त्यानंतर जिल्हा असतो, त्याच्यानंतर मग इतर घटक सुरू होतात. तर त्या जिल्ह्यामध्ये काही निर्णय होत असतात. ज्या जिल्ह्यामध्ये ह्या निवडणुकीमध्ये कोणा उमेदवारी द्यायची, कुठले कुठले घटक पक्षांना युती करायची असं ठरत असते. हे असं ठरत असताना ह्या आमदारांनी आपले जे वसई विधानसभेचे प्रभाग येतात त्यांचे उमेदवार मीच ठरवणार असं त्यांनी आग्रह धरला. आणि त्या आग्रहाच्या ह्याच्यावरून तिने ते आपले उमेदवार तिने ठरवायला सुरुवात केली. आणि तिथेच सर्व गडबड सुरू झाली. त्यांनी जे बघितलं की आपला माणूस कोण आहे, त्यांच्या माणसाला ती तिकीटं द्यायला त्यांनी लागली. बाकी सगळ्यांना हा देते, बघते, बोलते. त्यामुळे जी जिल्ह्यातली प्रक्रिया करायची होती, जिल्हा बैठकीची प्रक्रिया करायची होती, ती विधानसभेत प्रक्रिया सुरू झाली. मला वाटतं महाराष्ट्र भाजपामध्ये हा असं पहिल्यांदाच कधी घडलं असेल. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जी देताना आम्ही लक्षात म्हणजे असं आलं की तिकीट अशा लोकांना देते ती या मॅडम की जो आमचा वसई शहराचा अध्यक्ष होता, ज्यांनी भरपूर काम केलं, ज्यांनी वसई कार्यालय बांधून दिलं, त्याला तिकीट न देता नुकताच आलेला 20 दिवसापूर्वी 1-2 महिन्यापूर्वी आलेला अशा एका भरमसाठ आरोप असलेल्या व्यक्तीला त्यांनी तिकीट दिलं. त्याच्यानंतर आमच्या किरण भोगला तिकीट देणं त्यांनी एवढा ते दिलं, हैराण केलं की त्याला तिकीट दिलं नाही. 23मध्ये मी काम करत होतो. गेली 5 वर्ष त्या भागामध्ये मी हिनी साधना धुरी काम करत होती. तिला न देता तिकीट तिने 26 नंबरला दिलं. त्याच्याशिवाय मी 23 नंबरला खुल्या वर्गामध्ये सर्वसाधारण जागेसाठी मी मागणी केलेली, तर त्यांनी 40 दिवसापूर्वी आलेल्या एका जो इथे राहतच नव्हता अशा माणसाला त्यांनी तिकीट दिलं. त्याच्याशिवाय आमच्या अजून एक 30 वर्षापासून काम करणारा माझा मित्र, त्याला त्यांनी तिकीट दिलं नाही. त्याला तिकीट देताना त्याला 23 नंबर मागितलेला, त्याच्याशिवाय त्यांनी 26 नंबरला पाठवलं. ते सुद्धा तिकीट त्याला केंद्रीय मंत्री सुरेश गोपी आणि श्रीपाद नाईक यांनी जेव्हा फोन केले यांना, तेव्हा त्यांना तिकीट दिलं. अशा रीतीने हे तिकिटाची वाटप झालं. शेवटच्या रात्री तर प्रचंड गडबड झाली. 29च्या रात्री ती तिकीट मिळालं होतं आमच्या सरचिटणीस अभय कक्कडला, जो युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना चांगलं काम केलेलं. त्याचं तिकीट तिने रातोरात कापलं आणि आणून दिलं विजेंद्रला. मग जेव्हा उठाव झाला त्या वैवर्षान सिटी वसंत नगरीमध्ये, तेव्हा ते तिकीट परत अभय कक्कडला दिलं. असा प्रचंड गोंधळ, प्रचंड ह्याच्यामध्ये. कारण ह्या व्यक्तीला प्रत्येक जे 4 उमेदवार आहेत पॅनलमध्ये, त्यातले 2 उमेदवार त्यांना आपलेच पाहिजे आहेत त्याला. आणि त्या भाजपचे ते लोकांना ते कधी मोजतच नाही. भाजप म्हटलं की तिला शत्रू वाटतो माणूस. भाजपचा जुना कार्यकर्ता म्हणजे हिला टेन्शन येते, असं मी नेहमी बघितलं. आणि त्याच्यामुळे मला सगळ्या प्रकारामध्ये लक्षात आलं की भाजपची जी ध्येय धोरणं आहेत त्याला ही तिलांजली देणारी ही व्यक्ती आहे. कारण ही पार्टी चालवते, ही जी भाजपाची वसई विधानसभा चालवते, भाजपाचे कार्यकर्ते नाहीत. भाजपाची सिस्टीम आहे, सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घ्यायचं. पण हिचा नवरा जो इंटरव्ह्यू घेतो आणि ही स्वतः बाई तिकीट वाटते, असं नवरा बायकोची पार्टी झालेली आहे. म्हणून मी भाजपा सोडली. आणि नंतर मग मी काय केलं, मी भाजपा सोडली खरी, पण माझ्याकडे काही लोक आली. मग त्यांनी माझ्या मागे लागली, तुम्ही 26मध्ये बहुजन कडून उभे राहा. मग माझ्या लोकांशी मी चर्चा केली, भाजपाच्या
शहराच्या उपाध्यक्ष सरचिटणीसांवर चर्चा केली. त्याच्यानंतर मी माझ्या साईनगर जिथे माझं कार्यालय आहे त्या कार्यालयात गेलो, आमच्या लोकांबरोबर चर्चा केली. बघ बाबा असं अशी मला ऑफर आहे, ही तर आपल्याला देतच नाही, काय आपलं आवाजवर पोचवत नाही आहे. आपण प्रयत्न केला, प्रयत्नातही ज्या आमच्या अध्यक्षा जिल्हा अध्यक्षा त्यांना 100 लोकांचं पत्र दिलं की हे पद्धत बदला, नवीन लोकांना तिकडे देऊ नका. जुने कार्यकर्ते, अनुभवी कार्यकर्ते, मेहनत करणारे कार्यकर्ते, ज्यांनी पैसा अडका धाम रक्त सगळं केलं, मार खाल्ला पोलिसांचा, अशांना तरी तुम्ही सत्याग्रह करून ज्यांनी जीवन जगलं ते अशा लोकांना तिकीट दिली पाहिजे का तुम्ही नवीन आलेल्या लोकांना तिकीट दिलं पाहिजे? पण त्या पण काय बोलल्या नाही. त्याच्यावरती आमच्या भाजपाच्या मंडळींमध्ये साईनगरच्या मंडळीमध्ये ठरलं आणि मी सांगितलं मी तिकडे झालं चालेल का? ते सरळ बोलले जावा दादा तुम्ही, आम्ही तुझ्या मागोमाग येतो आहोत. इथे मग पुढे मी 26 नंबरला फॉर्म भरला. दादा, मग आपण लोकनेते बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांचाच हात का धरला? नाही, त्याचं कारण असं आहे की भाजपाशिवाय दुसरा पक्ष जर इथे प्रबळ पक्ष असेल तर तो अप्पांचा पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी आपण नेहमी बघतो आहोत. शिवाय एक पण लक्षात आपल्या आलं पाहिजे की ह्या पक्षाचे जे नेते आमदार आप्पा आहेत ह्यांचा दरवाजा नेहमी खुला असतो. कोणी फोन करा, त्यांनी उचलला नाही की ते स्वतः फोन करून विचारत काय झालं. इथपासून ते कुठलाही सर्वसामान्य माणूस त्यांच्या दरबारात उभा राहू शकतो, त्यांना भेटू शकतो, कुठेही भेटू शकतो, रस्त्यात भेटू शकतो, त्यांना कार्यक्रमात भेटू शकतो. म्हणजे ते असं ह्यांच्यासारखं नाही की 2-2 तास थांबा, ऑफिसमध्ये यायला कोणी जर आलं यायचं असेल तर बाहेर चपला काढा, त्याचं नाव रजिस्टरमध्ये द्या, मोबाईल लिहा, सही करा, तेव्हाही भेटणार. पण ते सुद्धा 2 तासांनी, लगेच भेटत नाही. आणि तिथे जी सिस्टीम आहे विरार आप्पाकडे किंवा त्यांच्या मंडळींकडे, ते कुठेही भेटतात आणि कुठेही चालतात. जशी मी सरपंच असताना लोकांना भेटायचो तसंच हे ह्या पद्धतीचं जर वागणं बघितलं. शिवाय ही जी सगळी मंडळी आहे ती सगळी माझी बालपणापासून मित्र आहेत. ह्या प्रभागामध्येच मी राहिलो, या प्रभागात माझ्या जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो, ह्याच प्रभागातल्या कॉलेजमधून मी विद्यार्थी नेता झालो, UR झालो, GS झालो. नंतर मी याच ग्रामपंचायतवरती याच प्रभागातून निवडून आलो, याच प्रभागातून मी नगर परिषदेचा नगरसेवक पण झालो होतो. त्यामुळे सगळी जी मंडळी आहेत ती माझ्याबरोबर आहेत. ही जी काही 4-5 नावं ठेवली गेली, शास्त्री नगर, नानक नगर, प्रबोधनकार ठाकरे नगर, सावरकर नगर आणि पंडित आनंद नगर आणि पंडित दीनदयाळ नगर, ही माझ्या काळात झालेली आहे. त्यामुळे मला हा प्रभाग एकदम सोपा होता आणि आप्पांचं जे नेतृत्व आहे ते अगदी सर्वांना घेऊन जाणारं नेतृत्व आहे, म्हणून मी या पक्षामध्ये सामील झालो. दादा, तो नुकताच जो कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा कार्यक्रम जो झाला त्यामध्ये आपण बस्तर सिनेमाचा उल्लेख का केला आपण? नाही, बस्तर एक असा सिनेमा आहे जे आदिवासी मुवमेंटमध्ये, कामगारांच्या मुवमेंटमध्ये जे लोक काम करतात त्यांच्यावरती जे नेते आहेत त्यांच्यावर सिनेमा आहे. ते नक्षलवादाकडे ह्या झुकणारा ही जी कामं आहेत ह्याच्यातून देशद्रोह निर्माण होतो, ह्याच्यातून समाजमध्ये कलंक भांडणं लागतात. ह्या अशा मुवमेंटमुळे या देशामध्ये जे काही कामं चालतात त्या एक समजा 4 किलोमीटरचा रस्ता बनवायचा असेल तर त्यांना ते 4-4 वर्षे लागतात. अशी हे बस्तर ठिकाण आहे. बस्तर हे छत्तीसगडमधला एक जिल्हा आहे जो एक फक्त नाव त्याचं गायलं आहे, पण तो पट्टा सगळा नक्षलवादांनी भरलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ना, देशाच्या गृहमंत्र्यांनी ऐलान केलं आहे की मी 30 मार्चपर्यंत नक्षलवाद संपवणार. एवढे नक्षलवादी असे छुपे कामं करतात त्या भागामध्ये. त्या आदिवासी भागात त्यांनी इतका प्रचंड दहशतवाद निर्माण केला की 40 पोलिसांनी ते एका दिवशी मारून टाकलं. येणाऱ्या बसेस आहे प्रवाशांच्या त्या अडवतात, त्यांना मारतात, त्यांच्याकडून हे दागिने काढतात. कारण आदिवासींना आणि भडकवण्याचं काम ही ह्या टाईपची मंडळी करतात. ह्या मंडळींनी प्रचंड लोकांकडून हप्ते जे येतात, सरकारचे शासनाचे जे पैसे येतात ते हडपण्याचं वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे ह्या बस्तर सिनेमाचा मी उल्लेख हा झाला ग्रामीणमधला, आदिवासी भागातला कामगारांच्या जीवावरती मजा करणाऱ्या ह्या जे काही आहेत नेते त्यांच्यावर बोलतो. पण हे शहरी नक्षलवाद अजून वेगळा आहे, ज्याच्यावरती आता सरळ भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने उघडपणे हे सुरू केलेलं आहे की शहरी नक्षलवाद पण आम्ही संपवणार. हे लोक चांगल्या लोकांचं त्यांच्या लोकांना त्रास द्यायचा, चांगल्या लोकांना नामोहरम करायचं, सज्जन माणसाला दुर्जन म्हणायचं. त्याच्याशिवाय हे जे येणारे पैसे आहेत ते कसे सरकारचे खायचे, कुठल्या योजना खोट्या दाखवायच्या, हे सगळी करतात.
अशी ही लोक आहेत. बुद्धिवादी लोकांचा बुद्धिभेद करणं हे यांचं काम आहे, ज्याच्याने समाजाला सर्व धर्म सलोखा राखता येणार नाही अशा रीतीने काम करतात. कारण हे लोक मुळातच देव मानत नाही, धर्म मानत नाही अशी लोक आहेत. दादा, त्या दिवशी भाषणामध्ये तुम्ही एक शब्द वापरला की मिया बीबीची पार्टी. याचा अर्थ काय समजायचा लोकांनी? याचा अर्थ असा की मिया आहे तो ह्या लोकांना तिथेच बसलेला असतो, त्याचे सगळे भाऊ पण तिथे बसलेले असतात. त्या कार्यालयामध्ये एक पण भाजपचा माणूस बसलेला नसतो, कारण तिथे भाजपच्या माणसाला तसा प्रवेशच मिळत नाही. आणि हे जी सगळी हे कुटुंब जे बसतं ह्यांचा एकच उद्योग असतो, कॉन्ट्रॅक्टदाराशी कशी चर्चा करायची, त्याच्यात आपला शेअर ठेवायचा. त्यामुळे मी ते मियाचं ते काम सांगितलं. पण जेव्हा निवडणूक आली तेव्हा हाच माणूस प्रत्येकाशी बोलतो, प्रत्येकाची इंटरव्ह्यू घेतो. म्हणजे खरं जिल्हा कार्यालयावरही इंटरव्ह्यू व्हायला पाहिजेत, मुलाखती व्हायला पाहिजेत. ते न घेता ह्या आपल्याकडे करतो. आणि त्याची बायको आहे ती आमदार असल्यामुळे ती तिकीट वाटप करते. आणि गंमत अशी विशेष गोष्ट अशी जी अजून लपून आहे, तो जो मिया आहे ना, जो नवरा आहे तिचा, तो शिवसेनेचा शिंदे गटाचा कार्यकर्ता आहे. आणि तो असतो तो घेतो मुलाखती भाजपच्या लोकांच्या. भाजपाची मंडळी त्याच्यापेक्षा जी वयाने मोठी आहे त्याच्यात तो इंटरव्ह्यू घेतो. म्हणजे हे त्या प्रत्येक माणसाला तिथे झुकून जो जायला लावतात, ही पद्धत ह्यांची आहे. हे कसं चालणार आम्हाला? आणि पत्नी आहे ती तिकीट वाटपाची चर्चा करते आणि तो मिटिंगला तो पण असतो, पत्नी पण असते. आणि हे असं सगळं मिया बीबीची पार्टी करून ह्यांनी चालवली आहे. ते जिल्ह्याच्या लोकांना कोणाला ते विचारत नाहीत. हा एक मत जो सत्तेवरती आपली माणसं पक्षामध्ये प्रबळ करायची, आपला एक प्रभावी गट निर्माण करायचा, हे या दोघां मिया बीबीचं काम आहे. भाजपला लागलेला व्हायरस आहे हे लक्षात ठेवा. मिया बीबी हे भाजपला लागलेला व्हायरस आहे, जो भाजपालाची ताकद कमी करायला त्यांनी घेतलेली आहे आणि स्वतःची वाढवायला घेतली आहे. ही महत्त्वाकांक्षी लोक आहेत. दादा, आपल्या वसई विरार महानगरपालिकेत जे मार्फत जी मॅरेथॉन व्हायची, स्पर्धा व्हायच्या, ही जगप्रसिद्ध होती. परंतु काही वर्षापासून ती मॅरेथॉन स्पर्धाही बंद करण्यात आलेली. त्याचं मागचं मुख्य कारण काय असेल दादा? हेच मी जे बोलतो आहे, शहरी नक्षलवादाला हे मान्यच नाही की कला क्रीडा महोत्सवसारखे सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत. त्यांचं एकच असते की कसं पण करून गडबड व्हावी, आंदोलन व्हावं, झगडे राहावे, सत्याग्रह व्हावे, हे त्यांचं डोकं असतं. अशांत लोकही त्याच्यातूनही ही खड्डे असलेली जी रस्ते आहेत त्याच्यावर लोकांना धावता येणार नाही असं कारण त्यांनी दिलं आणि ते मॅरेथॉन रद्द केली. त्याच्याशिवाय जी YMC ग्राउंडवरती, माणिकपूरच्या क्रिकेट ग्राउंडवरती जी कलाक्रीडा महोत्सव व्हायचा या आपल्या I विभागाचा, H विभागाचे तिकडे, ते या सगळे त्यांनी बंद केले. कारण एकच की अशांती, शांतपणे कुठलीच गोष्ट करून द्यायची नाही. मॅरेथॉनसारखा लोकांचा उत्साह वाढवणारा, आरोग्य जपणारा का त्यांनी कर्तव्य केलाच. पण त्यावेळी त्यांनी इथे छोटे छोटे जे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, स्पर्धा व्हायच्या, त्या पण त्यांनी नगरपालिका, महापालिका जी आयोजित करायची ते यांनी बंद केले. दादा, आपण गेले 40 वर्ष एक समाजसेवेमध्ये आहात. आपण ग्रामपंचायतीचे 10 वर्ष सरपंच होतात. त्यानंतर आपण नगरसेवक झालात. त्यानंतर आपण शिक्षण सभापती, आरोग्य सभापती असताना आपण कुठल्या प्रकारची कामं ही केली असते? मी 21व्या वर्षी ग्रामपंचायतीवरती सदस्य म्हणून निवडून आलो. तेव्हा मी जनता पार्टीमध्ये आमचे 5 लोक होती आणि समोर त्यांची 7 होती. त्याच वेळेस आम्ही नवीन ग्रामपंचायत, नवगत दिवाण म्हणून ग्रामपंचायत होती. तेव्हा ही नेहमीची जी कामं होती, रस्ते, गटर, हे रोड लाईन सर्व चालायचे. नंतर मी वयाच्या 27व्या वर्षी सरपंच झालो नवघर ग्रामपंचायतीचा. नवघर ग्रामपंचायतीचा सरपंच असताना मला भरपूर मोठा वेळ मिळाला, 10 वर्षाचा काळ मिळाला. त्या 10 वर्षामध्ये मी अनेक कामं केली. पहिले म्हणजे मी रस्ते सगळे सुधारवले, गटारे बांधकाम नवीन केली. जी सार्वजनिक स्वच्छतागृहाची एक मोठी समस्या होती त्याला मी आधुनिक रूप दिलं, त्याची सफाई चांगली केली. महिला टँकर आणून महिला सफाई, ह्या सार्वजनिक संडासांचा सगळा महिला आम्ही बाहेर काढायला लागलो. ज्या नवीन वस्ती वाढत होती त्या वस्तीची जी सेफ्टी टँक होती त्याचा महिला न्यायला लागलो. त्याच्याशिवाय कचरासाठी, कचरा गाड्यांच्यासाठी नियोजन केलं. कचरा उचलणारे आणि गटर सफाईवाले कर्मचारी वाढवले. अशा रीतीने हे स्वच्छतेवर लक्ष दिलं. नवीन कचरा घर जे आहे ते कसं स्वच्छ राहील ते लक्ष घातलं. त्याच्याशिवाय नंतर मी ते सगळं करत असतानाच मी ग्रामपंचायतीच्या वतीने
मराठी मीडियमची, हिंदी मीडियमची आणि गुजराती मीडियम ह्या 3 शाळा सुरू केल्या. त्याच्याशिवाय हे जे प्रशासकीय प्रभागीय कार्यालय आहे, विभागीय कार्यालय महापालिकेचं आहे, ती इमारत त्यावेळेस मी बांधली. त्या 1+3 माळ्याची ती इमारत आहे. त्या खाली तिथे शाळा होती. नंतर एक गुजराती शाळा झाली, हिंदी शाळा झाली. त्याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे मी वाचनालय चालू केलं. डॉक्टर हेडगेवार नावाचं बहुभाषिक वाचनालय सुरू केलं. दरवर्षी मी सरपंच असताना 26 जानेवारीला आम्ही झेंडावंदनचा कार्यक्रम साईनगर मैदानावर करायचो. त्याच्याशिवाय जी गावातली सर्व शाळांची मुलं तिथे यायची. प्रत्येक शाळेच्या वतीने देशभक्तीपर गीत स्पर्धा व्हायची. तर प्रत्येक शाळेच्या वतीने आम्ही एक एंट्री घ्यायचो आणि ती देशभक्तीपर स्पर्धा, शालेय देशभक्तीपर आणि गीत स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा अशी तो कार्यक्रम तिथे तो फार म्हणजे त्याचं अनेकांनी कौतुक केलं की एवढी विद्यार्थी एका ठिकाणी आणणं आणि त्यांना सांभाळणं, तो एक चांगला काम माझ्याकडून झालेलं आहे. मी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मी पहिल्यांदा एक मार्ग जो हा केटी मार्ग आहे हा मी मार्ग सुरू केला. त्याचं प्लॅन करून तो नीट बांधून घेतला. त्याचं रस्त्याचं चांगलं काम झालं. त्यामध्ये मला जयेश अजमेरा आणखीन भाऊ शेरेकर या दोघांनी फार मदत केली. त्याच्याशिवाय हा रस्ता रुंदीकरण जे झालं, या रस्ता रुंदीकरणामध्ये भरत गुप्ता आणखीन जयेश अजमेरा आणि भाऊ शेरेकर हे तिघांनी मला साथ दिली. त्यामुळे हा जो मोठा रस्ता आहे हा डबल झाला, म्हणजे चौपदरी झाला. त्याच्याशिवाय आम्ही भरत गुप्ताच्या कल्पनेतून जी असलेली पाणी योजना संपूर्ण शहरामध्ये आम्ही चांगली राबवली. दादा, आता आपण बहुजन विकास आघाडीमधून नगरसेवकच्या या निवडणुकीमध्ये उभा आहेत. तर निवडून आल्यानंतर आपण काय संकल्प घेऊन पुढे चालाल? डायलिसिस सेंटर हे आता गरज निर्माण झालेली आहे. महापालिका आप्पांनी जे सुरू केलेली डायलिसिस सेंटरला मदत ती 300 रुपयापर्यंत आहे. माझी आता मागणी अशी राहील की तुम्ही डायलिसिस सेंटर हे महापालिकेने फुकट चालवलं पाहिजे, मोफत चालवलं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याच्याशिवाय कुत्र्यांचा एक विषय मोठा आला जो सुप्रीम कोर्टापर्यंत विषय केला आहे. मोकाट कुत्रे, चावणारे कुत्रे, त्यांचा एक बंदोबस्त करण्यासाठी श्वान एक त्यांची वसतिगृहासारखं त्यांच्यासाठी एक एरिया राखीव करून त्यांच्यासाठी एक श्वान एकत्र ठेवून द्यावे, कुत्रे एकत्र सांभाळावे, असा माझा एक असं सेंटर उभं करायचा विचार आहे. त्याच्याशिवाय ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत आपल्या, त्या शाळांच्या फीज ज्या आहेत जास्त आहेत, त्या शाळांच्या फी कशा कमी होतील इथे माझं लक्ष राहणार आहे. सार्वजनिक स्वच्छतेचा हा माझा एक आवडता विषय आहे. त्या विषयावरती जास्त विचार करून मी मच्छर पूर्ण कसं निर्मूलन, डास सगळे काही संपतील, करोनासारख्या रोगाला कसं आवरता येईल, अशा रोगांवरती प्रतिबंध करण्याच्या हिशोबाने मी तसा एक विचार माझा चालू आहे. दादा, त्या दिवशी झालेल्या संवाद मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये आपण हा एक रीलचा विषय काढलेला. हो, हा सोशल मीडियावर बरेच ठिकाणी तो गाजतो आहे. हा विषय काय आहे? कसं आहे की करायचं कमी, दाखवायचं जास्त, ही भूमिका ह्या नवरा बायकोची आहे. त्याच्याप्रमाणे ते खड्डा जरी भरायचा असेल छोटासा तरी तिथे येऊन नाळं फोडणार आणि फोटो काढणार आणि मी रस्ता बोलणार. एवढासा रस्ता जर रिपेअर करायचा आहे तरी ते येऊन नाळं फोडणार आणि त्याचा पण ते फोटो काढणार. उगाच ज्याचा काय संबंध नाही, काय नाही, असे छोटे छोटे कामाचे रील बनवणं हे यांचं काम आहे. पण मोठी मोठी कामं कोण कधी करणार? पूर्ण वर्षभरामध्ये एकही मोठं काम झालं नाही वसई विधानसभेमध्ये, या भागामध्ये. अजून तसंच सर्वच्या सर्व तसंच आहे. रस्ते तसेच राहिले, उद्यानं तशीच राहिली. उद्यानाची खेळणी रिपेअर करायला यांना माहिती नाही. कितीतरी वस्तू अशा आहेत की यांनी ते करू शकत होते सहज आमदार म्हणून, किंवा प्रशासन त्यांच्यामध्ये हातामध्ये होतं महापालिकेचं. महापालिकेमध्ये एक लोकनियुक्त प्रतिनिधी होते, त्यावेळी सगळे प्रशासन हे बघायचे. पण ह्याच्यामध्ये ह्यांना फक्त त्या टेंडर्समध्ये जर इंटरेस्ट असेल, ती छोट्या छोट्या कामांमध्ये त्यांना इंटरेस्ट कधी आला नाही. पण हे फक्त रीलच बनवतात, ह्यांना रील बनवण्याचंच येतं. पण आप्पा इतर ठाकूर हे रिअल कामं करतात, हे पण लक्षात ठेवा. दादा, आपण निवडून आल्यानंतर
महिला सक्षमीकरणासाठी आपण काय विचार केलेला आहे का? नाही, आहे, नक्कीच आहे. आता महिला सक्षमीकरणासाठी जसं महापालिकेने उद्यानं सांभाळण्याची, मेंटेन करण्याची जी कामं घेतलेली आहेत, दिली आहेत, त्याच धर्तीवरती मी अजून पुढे जाऊन महिलांसाठी स्पेशल भाजी विक्री केंद्र, त्याच्याशिवाय अल्पोपहार केंद्र, त्याच्याशिवाय त्यांना जेवण बनवून देतात ते अन्न जे ते केंद्र, अशी त्यांना मार्केटमध्ये जागा मी फ्री ऑफ चार्जमध्ये मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील, ज्याच्यामुळे अनेक घरामध्ये, ज्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतात, म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम असतात, त्यांना तिथे मदत होईल. अशी अनेक लोकं आहेत की ज्यांना जेवणातसुद्धा व्यवस्थित मिळत नाही. आता आमच्या मनोज रायने एक चांगली सोय केली आहे की त्यांनी लोकांना एकदम स्वस्तामध्ये तो जेवण देतो आहे. अशी अनेक ठिकाणी व्हायला पाहिजे असा माझा प्रयत्न राहील. कारण हा भाग आहे ना, हा बहुभाषिक आहेत, आणि कामगार वर्ग जास्त असलेला सगळा भाग आहे. त्यामुळे इथे स्वस्तामध्ये जेवण द्यायची जी आयडिया ही आहे, योजना, ती मी सुरू करणार आहे. दादा, आपण गंधकुटे बुद्धविहाराचे भंते नागसेन यांना आपण काही आश्वासन दिलेले आहेत का? हो. नागसेन यांचा आमचा फार परिचय जुना आहे. माझे वडील हे मुळामध्ये बौद्ध धर्माचे फार अभ्यासक आणि एकदम त्यांचे संबंध सगळ्या मंडळींशी चांगले प्रेमाचे होते. नागसेन माझ्या एका कार्यक्रमामध्ये एका पुस्तक प्रकाशनाला बघायला आलेले ते. तेव्हा त्यांची जी ओळख नव्हती, पण तेव्हा मी त्यांना बघितलं तर लक्षात आलं माझ्या की मी त्यांना स्टेजवर बसून त्याचा मान सन्मान केला. आणि तर त्यांनी त्याच्यानंतर ते आमच्या अजून एका कार्यक्रमाला आलेले. आमच्या सर्व महिलांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना पुष्पवृष्टी केली, त्यांना ओवाळलं, त्यांना मान सन्मान दिला. नंतर ते मला बोलले की मला यानं एक बौद्ध विहार बांधायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही बोलले ना, ती आज्ञा तुमची सूचना मी आज्ञा समजतो. आणि मी त्यांना आता लवकर येत्या काही 2 वर्षामध्ये मी त्यांना एक बौद्ध विहार बांधून देणार आहे. दादा, आपण एवढ्या निवडणुकीच्या धावपळीमध्ये वेळात वेळ करून आपण HP लाईव्हच्या या न्यूज रूममध्ये आपण वेळ दिली आणि सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करण्याचे उद्दिष्ट पण आपण समोर ठेवले. HP लाईव्ह आपलं खूप खूप आभारी आहे आणि पुढच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे भरभरीत यश मिळो हे आमच्या HP लाईव्हची आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.